साताऱ्यामध्ये मराठी साहित्य संमेलन हा कार्यक्रम होत आहे. हा कार्यक्रम महाराष्ट्र सरकारचा उपक्रम आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने या कार्यक्रमासाठी उच्चतम निधी दिलेला आहे. परंतु मावळा फाउंडेशनच्या नावाने अनेक व्यक्ती नागरिकांकडून व शिक्षकांकडून पैसे घेत आहेत या कार्यक्रमासाठी. जर महाराष्ट्र शासनाचा उपक्रम आहे तर लोकांकडनं पैसे घ्यायची काय गरज आहे ह्यांना. दुसरी गोष्ट की या कार्यक्रमामध्ये विनोदी कलाकार हास्य जत्रेचे बोलवण्यात आलेले आहेत. हे विनोदी कलाकार चावट आणि अश्लील विनोद करतात आणि हे अश्लील विनोद जे करतात आणि चावट विनोद करतात हे लोक हे बघणार आणि हसणार. मग मराठी साहित्य संमेलनमध्ये मराठी भाषेचा अपमान होणार नाही का. मराठी भाषा म्हणजे किती उच्चतम भाषा आहे आणि अश्लील आणि चावट विनोद करून या मराठी भाषेचा अपमान होत आहे. मग असले कार्यक्रमाला अर्थच काही आहे. त्यामुळे या कार्यक्रमात विनोदी कलाकारांना न बोलवण्यात आलेलं पाहिजे आणि बोलवलं तरी विनोदी आणि चावट अश्लील विनोद त्यांच्याकडून न करून घेता हा कार्यक्रम झाला पाहिजे. व जितका पैसा नागरिकांकडून शिक्षकांकडून घेतलेला आहे मावळा फाउंडेशनच्या नावाने हा त्यांना परत करावा. आणि महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असल्यामुळे महाराष्ट्र शासनानेच या कार्यक्रमासाठी पैसा पुरवावा हीच माझी मागणी आहे. धन्यवाद.